मित्रांनो, तुम्हाला लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकर प्रेयसीने मिळून प्रेयसीच्या आई वडील आणि धाकट्या बहिणीची हत्या केल्याचं प्रकरण माहिती आहे का? मी तुम्हाला त्याची थोडक्यात माहिती देतो. 24 वर्षाची तरुणी, तिचं नाव श्वेता, ही लिव्ह इन पार्टनरशिपमध्ये आपला मित्र केनेथ याच्यासोबत राहत होती. ते दोघंही न्यू होरायझॉन कॉलेजचे वर्गमित्र मैत्रिणी होते. अभियंते होते ते पेशाने, आणि तेव्हापासून त्यांची मैत्री आणि प्रेमसंबंध सुरू होते. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता, आणि तो निर्णय श्वेता आणि केनेथ यांच्या घरी आईवडिलांना माहिती नव्हता. याचं कारण असं की दोघंही कुटुंबियांपासून तसे दुरावलेले होते, विभक्त होते, तटस्थ झालेले होते. त्यामुळे केनेथच्या आईवडिलांना तर तो कुठे आहे हेच फक्त माहिती होतं. बाकी तो काय करतो, शिक्षण कसं केलं, नोकरी काय करतो, किती पैसे उत्पन्न मिळवतो हे माहिती नव्हतं. श्वेताचं सुद्धा तसंच होतं. तिचे आईवडिलांशी अत्यंत थोडे, किरकोळ, माफक संबंध होते, आणि कुटुंबियांपासून दूर हे दोघं आपलं जीवन त्यांच्या पद्धतीने त्यांना हवं तसं जगत होते. आता ह्या दोघांनी सिगहल्ली येथे एक घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी ते आपलं जो उदरनिर्वाह आहे किंवा जे राहणं, पिणं, खाणं, नोकरी करणं आहे ते करत होते. आता जी ही मुलगी आहे श्वेता, तिचे वडील सोमसुंदर वय 52, मुथुलक्ष्मी ही तिची आई, त्यांचं वय 48, आणि सुप्रिया ही तिची धाकटी बहीण वय वर्ष 19, हे मर्थाहल्ली येथे राहत होते. आता झालं असं की या आईवडिलांना श्वेता हिने घेतलेलं कर्ज, त्या कर्जाचे थकलेले हप्ते आणि त्याची झालेली एकूण कर्जाची रक्कम 30 लाख ही बँकेला अदा करण्यासाठी नोटीस येऊ लागल्या होत्या. आणि त्या नोटीस श्वेताचे आईवडील हे जिथे राहत होते मर्थाहल्ली, त्या घराच्या पत्त्यावर येऊ लागल्या होत्या. आणि वडिलांनी तिला फोन करून सांगितलं, बाई तुझं जे काही लोन घेतलेलं आहे ते लोन तू नको फेडू, परंतु तू बँकेला तुझा राहायचा पत्ता हा मर्थाहल्ली हा आईवडिलांचा देऊ नकोस, तर तू ज्या सिंगहल्ली अपार्टमेंटमध्ये राहतेस तिथला पत्ता तू आपल्या बँकेला दे, असं त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं. पण तिने काय त्यांचं ऐकलं नाही, आणि आईवडिलांना या बँकेच्या नोटीस येऊ लागल्या होत्या, जे तिच्या आईवडिलांना आवडलं नाही. आता ही जी श्वेता आणि तिचा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारा पार्टनर केनेथ हे ज्या साई ग्रीन अपार्टमेंट सिगहल्ली येथे राहत होते, जे 2 महिन्यापूर्वीच तिथे स्थानांतरित ते झाले होते, तिथं ह्या श्वेताच्या आई मुथुलक्ष्मी या रविवारी गेल्या, आणि त्यांनी मुलीला समजून सांगितलं, बाई तुझं पूर्वीपासून आमच्यापासून दूर झालीस, तटस्थ राहतेस, तू लिव्ह इन रिलेशनमध्ये तुझा कॉलेजमधील मित्र केनेथ केनेथ ह्याच्यासोबत तू राहते, तुम्ही नोकरी करता, पैसे कमवता, तुमचं कर्ज घेतलं आहे ते कर्ज फेडा, नका फेडू, पण तू तुझ्या माहेरचा पत्ता बँकेला देऊ नकोस. आणि असं काही त्यांचं समजुतीचं बोलणं झालं असेल. आणि त्या रविवारी गेल्या, त्या तिथे 1 दिवस राहिल्या आपल्या मुलीसोबत, आणि हा जो केनेथ आहे तिचा लिव्ह इन रिलेशनमधला पार्टनर, त्यांच्या घरी त्या राहिल्या. आणि सोमवारी संध्याकाळी, म्हणजे रविवारी त्या राहिल्या, सोमवारी पण दिवसभर राहिल्या, आणि सोमवारी संध्याकाळी श्वेताचे वडील सोमसुंदर आणि धाकटी बहीण सुप्रिया हे सुद्धा तिथे गेले. आता श्वेताची आई, वडील, धाकटी बहीण तिथं गेल्यानंतर तिच्या सगळ्या प्रकरणाबद्दल, म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप, आईवडिलांशी संबंध तोडणे, स्वतःचं कर्ज घेतणे, त्याचे हप्ते न फेडणे, त्याच्या नोटिसा बँकेच्या घरी येणे,
याच्यावरून शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि त्याने उग्र रूप धारण केलं आणि ह्यामुळे भांडणाचा आवाज त्यांच्या घरातून आजूबाजूला जायला लागला. जे केनेथ, एम श्वेता हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे मित्रमैत्रिणी आणि एम श्वेताची आई वडील धाकटी बहीण ह्यांच्यातला तो शाब्दिक वाद विकोपाला गेला आणि त्या आरडाओरड गोंधळामुळे शेजारी पाजारी जमा झाले आणि एम श्वेता तिचा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा पार्टनर जे केनेथ यांनी दोघांनी मिळून सोमसुंदर वय 52, मुथुलक्ष्मी वय 48, सुप्रिया वय 19 यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. काय चाकू असेल, चुरा असेल, त्यांनी त्यांना भोसकलं. सोमसुंदर कसाबसा जीव वाचून पळत सुटले आणि ते पायऱ्यांवर, जिना जो असतो अपार्टमेंटमध्ये, त्या जिन्यावर कोसळले, रक्ताच्या थारोळ्यात पडले. दुर्दैवाने मुथुलक्ष्मी या महिलेची, सुप्रिया या महिलेची सुटका झाली नाही. त्यांच्या अंगावर, म्हणजे या तिघांच्या अंगावर मिळून डझनभर भोसकल्याच्या खुणा होत्या. चाकू, सुरा, काय जे हत्यार असेल त्याने. आणि ह्या मारहाणीमध्ये या तिघांच्या अंगावर 50 जखमांच्या खुणा होत्या. काय हाणामारी झाली असेल, जे मिळेल ते डोक्यात मार, अंगावर मार, डोळ्यावर मार, चेहऱ्यावर मार, हे असं सगळं झालं. आणि हे सगळं चित्र या तिघांच्या सामूहिक हत्याकांडामध्ये बदललं. एम श्वेता, तिचा लिव्ह इन रिलेशनशिपमधला पार्टनर जे केनेथ हे या हत्याकांडानंतर तिथून पळून गेले, पण ते शहरातून पळून जाऊ शकले नाहीत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तथापि ह्या घटनेनंतर सोमसुंदर यांनी रुग्णालयात त्यांचे म्हणजे गतप्राण झाले. रुग्णालयात ते मरण पावले आणि मुथुलक्ष्मी आणि सुप्रिया या रुग्णालयात नेत असताना, म्हणजे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या मरण पावल्या होत्या. मित्रांनो, हे सामूहिक हत्याकांड हे पुण्यात प्रेयसीने किंवा ठरलेल्या वधूने आपल्या नियोजित वराला लोहगड किल्ल्यावरून खाली दरीत ढकलून देण्याच्या प्रकरणापेक्षा हे प्रकरण गंभीर आहे. कारण इथे जे दोघं नवरा बायको नाही आहेत, पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत, त्यातल्या मुलीच्या आई वडील आणि बहिणीला मुलीने आणि तिच्या लिव्ह इन रिलेशनशिपमधल्या पार्टनरने अक्षरशः भोसकून ठार मारून टाकलेला आहे. आणि तिघंही मरण पावलेले आहेत. त्यांच्यावर हत्येचा, षडयंत्र रचल्याचा, नाही ते गुन्हे दाखल होतील आणि पोस्टमॉर्टम होईल. त्याच्यावर ह्या सगळ्या चाकूने भोसकल्याच्या खुनाच्या सगळं त्याच्यामध्ये लिहिलं जाईल. रक्त वाहून गेलं, रुग्णालयात दाखल केलं, CCTV कॅमेरे, कोण कधी आलं, शेजाऱ्यांचे जाब. परंतु आजकाल मुलं मुली कसे भरकटलेले आहेत हे याच्यातून आपल्याला दिसून येतं. जे केनेथचे आईवडील तर हे सगळं ऐकून धक्का बसला त्यांना आणि ते म्हणतायत आमच्या मुलाने असं केलं, आता कायदा जो काही शिक्षा देईल त्याने ती भोगायला हवी. परंतु तरुण पिढी कुठे चालली आहे, ज्याला जनरेशन झेड म्हणतो, जे काय म्हणत असो, ती आधुनिक पिढी कुठे चालली आहे. त्यांना आपली मनमानी करायला हवी, आपल्या पद्धतीने जीवन जगायचे. त्यांना आईवडील नकोत. त्यांनी घेतलेले कर्जाचे हप्तेसुद्धा त्यांना फेडायचे नाही आहेत. त्यांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून आपल्या शारीरिक गरजा, आपल्या भौतिक गरजा, खा प्या मजा करा या भागवायच्या आहेत. पण त्यांना जबाबदारी, कर्तव्यपालन, नीतिमत्ता, चाड, संस्कार याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळे आपण कुठल्या दिशेने चाललो आहे हे याच्यावर पुन्हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. ह्या घटना अत्यंत भयानक आहे, हृदयद्रावक आहे, आपल्या मनाला, आपल्या हृदयाला वेदना, पीडा देणाऱ्या आहेत. परंतु त्या समाजात घडल्या आहेत. अशीच एक ही घटना मी तुमच्यासमोर आज घेऊन आलो. तुम्हीसुद्धा विचार करा, आत्मपरीक्षण करा, कुठे चुकतंय समाजाचं, आपलं सगळ्यांचं. ह्याच्यावर काही मंथन करता आलं तर करा. आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. मी असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ घेऊन येत असतो. माझ्या चॅनलचंच नाव अनवट वाट आहे आणि ह्या अनवट वाटेवर मी निरंतर चालत राहिलेलो आहे.
तुम्हाला माझ्याबरोबर चालायचं आहे का? तर माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.